वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे। गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय। आरोपीला कोणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती। मिहिर शहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अँट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता। त्यानंतर तो फरार झाला। आता पोलिसांनी 2 दिवसानंतर त्याला शहापूरमधून अटक केली आहे। गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबर प्लेटची विल्हेवाट कुठे लावली याची माहिती आरोपी देत नाही। तसेच त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली याची माहिती आरोपी देत नाहीये, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आलाय। गुन्ह्यातील कारी कोणाची आहे ती त्याला कोणी वापरायला दिली याचा तपास होणे गरजेचे आहे, असं पोलिसांनी सांगितले। अपघात झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी कापल्याचं पोलीस तपासात उघड झाले। आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासातून स्पष्ट झाले। आरोपी कुठल्याही थराला जाऊ शकतात। न्यायालयात सहानुभूती मिळवण्यासाठी आरोपींकडून प्रयत्न सुरू आहे। वरळी अपघातात एका महिलेची हत्या झाली आहे, त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी आरोपीची जास्तीत जास्त कस्टडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर मिहिर शहाच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। ते म्हणाले, यातील एका आरोपीला मंगळवारी हजर केले। आरोपींकडून तपासाला सहकार्य केले जात आहे। तपासात 95% माहिती आणि पुरावे पोलिसांना मिळाले आहेत। आम्ही कुठल्याही पुराव्यांना धक्का लावलेला नाही। आरोपीचे रक्ताचे नमुनेही घेतलेले आहेत, असं मिहिर शहाच्या वकिलांनी म्हटलंय। दरम्यान वरळी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली। आता या प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।